श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळ्या छानच असाल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ कोणतीही उपाय किंवा सेवा नाही, तर महिलांचे मला सततचे येणारे प्रश्न. आणि आता सणवार आलेले आहेत बघा, श्रावण महिना चालू आहे, रक्षाबंधन येईल, गौरी गणपती येईल, असे अनेक सण आता येत आहेत आणि त्यामध्येच आपले स्त्रियांचे येणारे पिरियड. मग काय काय दोष लागतील किंवा घरात कोणत्या अडचणी येतील, मध्येच एखादं पारायण मी सोडून दिलं तर मला कोणता त्रास होईल, आमच्या घराण्याला काही दोष लागेल का, खूप अशुभ असतं का, पाप घडतं का. तर असे खूप प्रश्न आणि साहजिक आहे, प्रत्येक स्त्रियांच्या मनात येतात की मी एखादी गोष्ट अर्धवट सोडली तर काय होईल, किंवा ऐन या सणाला माझा पिरियड आला तर काय होईल. तर चला, आज आपण त्याच प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. स्पेशल स्त्रियांसाठीच व्हिडिओ आहे, नक्की बघा. आणि दादा लोक बघत असाल तर आपल्या पत्नीला, बहिणीला अवश्य व्हिडिओ शेअर करा. कसं आहे, श्रावण सोमवार असेल आणि तुमचा जर सकाळी पिरियड झाला तर काय करावं, किंवा पूजा मांडणी केली आहे, तुम्ही सगळी पूजा मांडणी केली आहे आणि आता ताई माझा पिरियड झालाय, काय करावं. तर लक्षात घ्या, पूजा मांडणी सगळी झाली आहे तुमची आणि पूजा केली आहे तुम्ही, आणि मग जर तुमच्या लक्षात आलं आहे की माझा आज पिरियड झाला आहे, तर अशा वेळेस ती पूजा तशीच ठेवावी. आणि घरामध्ये जे कोणी, आपण आता एकटं तर राहत नाही, आपल्या घरामध्ये 2, 3, 4, 5 आणि त्यापेक्षाही जास्त व्यक्ती असतात. त्यातल्या एका व्यक्तीला तरी सांगायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी त्याच्यापाशी दिवाबत्ती लावा. नैवेद्य काय करायचा तुम्हाला अशा वेळेस सांगते की खडी साखर आणायची विकतची, घरामधली पण जर ठेवणीतली साखर असेल, जी आपण रोजच्या चहाला वापरतो ती नाही, जी आपण एक्स्ट्रा आणून ठेवतो, त्यातली एक चिमूटभर साखर म्हणजे एक चमचाभर साखर घेऊन घरातल्या कोणत्याही मेंबरला संध्याकाळचा नैवेद्य, आरती किंवा दिवा उदबत्ती तरी किमान करायला सांगायची, की दिवा उदबत्ती करून नैवेद्य दाखवा. म्हणजे तुमचा तो सोमवार पूर्ण होईल. श्रावणात येणारा जो सोमवार आहे किंवा कोणताही वार आहे, वैभव लक्ष्मीची पूजा मांडली आहे तुम्ही आणि अचानक तुम्हाला कळलं की तुमचा पिरियड आलाय, अशा वेळेस हे बघा, पिरियड येईपर्यंत तुम्हाला माहित नसतं, त्यामुळं ती पूजा मांडली गेली आहे किंवा ती मांडतानाच आलाय की काय, ह्यातलं आपल्याला यामध्ये जास्त खोलवर शिरायचं नाही. कारण आपल्याला हे सगळं दिलंय ते परमेश्वरानेच दिलंय आणि परमेश्वर अशी कुठलीही मोठी शिक्षा आपल्याला देत नाही की आपल्याला आता काय होतील का काय परिणाम. खूप विचार करतात मैत्रिणी माझ्या, किंवा ताई असतील, दिदी असतील, काकू असतील, त्या सगळ्या जणी तुम्ही खूप विचार करता. तर असं काहीच नाहीये की तुम्हाला वैभव लक्ष्मीची पूजा किंवा सोमवारची पूजा मांडली आहे तुम्ही आणि आता तुम्ही त्याचं काही नाही करू शकलात, उत्तर पूजा नाही करू शकलात, मग आता ताई आमच्या घरात पाप लागेल का? अजिबात लागणार नाही. कारण आपण धावतो आणि आपल्या या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी नॅचरल आहेत. म्हणजे त्यात कुठलीही काही वाईट नाहीये की अशुभ घडलं, पाप घडलं, असं काहीही नाहीये. तुम्ही घरातल्या कोणालाही दिवा उदबत्ती करायला सांगा. आता जर घरात कोणी तसं ऐकतच नाही, बाबा तुझं तू बघ, अशी सुद्धा लोक आहेत घरामध्ये नास्तिक, जी त्या गोष्टीतच पडत नाहीत. अगदी काही मुलं पण नास्तिक असतात की आम्ही नाही करणार. अशा वेळेस तुम्ही लांबून नमस्कार करा आणि परमेश्वराला सांगा, माझे 4 दिवस होऊ दे, 5व्या दिवशी मी तिथं हात लावीन आणि मला माफ कर देवाला म्हणायचं. आणि खरं तर ते पण म्हणायची गरज नाहीये, पण आपलंच मन आपल्याला खातं ना, आता मी काय करू. अशा वेळेस परमेश्वराची लांबून माफी मागा आणि 5व्या दिवशी घरामध्ये गोमूत्र आठवणीनं शिंपडा आणि त्यानंतर घरातली पूजा जी आहे ती तुम्ही उचलू शकता. गोमूत्र का शिंपडायचे, तर असं नाही की आपण काही अशुद्ध काम केलंय वगैरे, तर गोमूत्र हे शुद्धीकरण करतं आणि गोमूत्रामध्ये अनेक असे घटक आहेत ज्याच्यामुळे जंतू संसर्ग सुद्धा नष्ट होतो. म्हणजे इतका गोमूत्राचा तो जो स्मेल असतो तो स्ट्रॉंग असतो की त्यामुळं जंतू सुद्धा नष्ट होतात. म्हणून एक पावित्र्य घराचं म्हणून कायम सुद्धा तुम्ही आठवड्यातनं 2दा वगैरे गोमूत्र घरामध्ये शिंपडू शकता. आणि पिरियडच्या 5व्या दिवशी न चुकता घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. म्हणजे आमच्याकडे तरी शिंपडतात, 5वा दिवस आला की गोमूत्र शिंपडतातच. एका फुलानं वाटीत घ्यायचं, भांड्यात घ्यायचं आणि फुलानं किंवा पानानं सगळीकडे ते शिंपडायचं. अगदी स्वतःच्या अंगावर पण एक कणभर शिंपडलं तर काही होत नाही, कारण ते आयुर्वेदिक आहे, औषधी आहे, म्हणून ते शिंपडायचं. आणि पुढची गोष्ट तुम्हाला सांगते. आता पारायणाला बसलायत तुम्ही, शिवलीलामृतच्या पारायणाला बसलायत, बरोबर आहे. 8 दिवसाचं पारायण तुम्ही बोलला आहात की मी करणार आहे,
8 दिवसातल्या चौथ्याच दिवशी तुम्हाला जर हे आलं, काय आलं, पिरियड आला. आता काही काहींचं तर बघा तारीख माहीत असून स्त्रिया बसतात, तर त्यांनी असं नाही करायचं. 21 तारीख आहे माझी पिरियडची, तर मी जाणून बुजून 20ला किंवा 18ला एखाद्या पूजेला बसावं का? तर अजिबात नाही. मी काय करणार, माझी 21 तारीख आहे ना, मी अजून 2 दिवस किंवा त्याच्या आधी 2 दिवस माझी होती, मग मी वाट बघणार की होतीये का, आणि माझी जेव्हा होऊन जाईल त्याच्या 5व्या दिवशीच मी कोणतीही संकल्पयुक्त सेवा करणार. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता, संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय, की मी आता 8 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करीन, मी 3 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करीन, किंवा मी 9 गुरुवारचे व्रत करीन, ह्याला संकल्प म्हणतात. आणि गुरुवारच्या व्रतात वगैरे ही अडचण येत नाही, कारण एक गुरुवार आपण स्किप करू शकतो. महत्वाचं आहे, गुरुचरित्र पारायण करताना जर पिरियड आला तर, शिवलीलामृतचं पारायण करताना पिरियड आला तर, दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना पिरियड आला तर, आणि हो, गुरुचरित्राचं पारायण विशेष मी आधी त्याच्यावर बोलीन की गुरुचरित्र हा खेळ नाही, गुरुचरित्र म्हणजे टाइमपास नाही. गुरुचरित्र हा चौथा वेद आहे आणि अत्यंत पवित्र ग्रंथ आहे, जो मी आज तागायत फक्त आयुष्यात एकदाच केला आहे. कारण मी या गोष्टींना मानते, म्हणजे गुरुचरित्राला मी प्रचंड मानते आणि भीते सुद्धा, की कुठलीच चूक माझ्याकडून होऊ नये. मग ती काय अन्न खायचं त्याची असू दे, किंवा कुठं झोपायचं त्याची असू दे. जमिनीवर नाही झोप लागली मला तर मी काय करू, किंवा मला गादीची सवय, माझी पाठ दुखती, मी काय करू. दुपारी मला 1 तासभर तरी आजही पडायला लागतं, कारण मला काही गोळ्या चालू आहेत. मग अशा वेळेस दुपारी झोपू नये गुरुचरित्राच्या वेळेस. अशा अनेक नियम आहेत बरं का, आणि हे नियम खरे आहेत. म्हणजे मी बाकी कशाबद्दल नाही सांगणार तुम्हाला, पण गुरुचरित्राचं पारायण करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यायची असते. मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र, हे जरी खरं असेल तरी गुरुचरित्राचं पारायण करताना नियमांचं काटेकोरपणे पालन हे करायचंच आहे. मग ते पिरियड असो, तो मांसाहार असो, ते एकभुक्त राहणं असो, किंवा ते जमिनीवर झोपणं असो, दुपारचं झोपणं, हे सगळं टाळावंच लागतं. अशा वेळेस मी तुम्हाला कळकळीची विनंती करेन की गुरुचरित्राच्या पारायणाला तेव्हाच बसा जेव्हा तुमची मानसिक तयारी असेल आणि घरातल्या जावेचा, बहिणीचा, मुलीचा कोणाचाच पिरियडची तारीख नसेल. अशा वेळेसच गुरुचरित्र पारायण करा. आणि गुरुचरित्राचे नियम किमान 10 ते 20 वेळा त्या ग्रंथामधलेच, मी किंवा कोणी सांगितलेल्यापेक्षा सुद्धा ग्रंथामधले प्रत्येक नियम शांत बसून वाचा, ते एका वहीवर लिहून काढा आणि त्याच्यावर तुम्ही टिकमार्क करा की मी हे पाळू शकेन, मी हे पाळू शकणार नाही, मला हे जमेल, मला हे नाही. म्हणून मी तर तुम्हाला सांगते, मी नेहमी संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा गुरुचरित्र सप्तशती सार ह्याचंच पठण करते, कारण त्याला कोणतेही जास्त नियम नाहीत, त्याला पण पिरियडचा नियम आहे. मूळ मुद्द्यावर येऊया की गुरुचरित्राचे पारायण करताना जर पिरियड झाला तर काय करायचं. खरं तर अशी वेळच येऊन देऊ नका, पण त्यातनंही झालं हे नैसर्गिक आहे. तर अशा वेळेस गुरुचरित्र ग्रंथ कधीही अधुरा सोडायचा नाही. तात्काळ गुरुजींना बोलवायचे, किंवा आपल्याच घरातील कुणीतरी अशी व्यक्ती जी तुमचे नियम पाळून उरलेलं गुरुचरित्र संपूर्ण करेल. शक्यतो गुरुजींनाच बोलवा, म्हणजे पुन्हा एखाद्या महिलेलाच बसवलं आणि असा प्रॉब्लेम आला तर कुठलाच आपल्याला दोष लागायला नको. गुरुचरित्र ग्रंथासाठी सांगते मी स्पेसिफिक, तर लगेच कुणाला तरी बोलवायचं आणि ते पूर्ण करून घ्यायचं, निम्म सोडायचं नाही. सोयर सुतक असेल तरीही ते निम्म सोडायचं नाही. तर सोयर सुतकला काय, सोयर सोडा, सुतकला तर मात्र नाही करता येणार, कारण घरातच आपल्या सुतक आहे. अशा वेळेस तुम्ही माफी मागा आणि त्यानंतर ते संपलं की लगेच गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही पूर्ण करून घ्या. एखाद्या गुरुजींना त्यांच्या घरी याच्या पुढचा वाचा असं सांगा, किंवा तुमच्या जवळच्या गुरुजींना एखाद्या जे खूप जाणकार आहेत त्यांना विचारा की आम्हाला सुतक पडलेलं आहे, आम्ही आता काय करू. पण पिरियड मध्ये मात्र घरामध्ये शुद्धीकरण म्हणजे गोमूत्र शिंपडून लगेच कोणाकडून तरी करून घ्यायचं, निम्म सोडायचं नाही. शिवलीलामृताचं पारायण करताना जर पिरियड आला तरीही कुणाला तरी घरामध्ये वाचायला लावा. पारायण कोणतंच कधी निम्म सोडायचं नाही. दुर्गा सप्तशतीचं पारायण सुद्धा निम्म सोडायचं नाही, तर तुम्ही लगेच ते कुणाकडनं तरी पूर्ण करून घ्या. आणि कळकळीची एकच विनंती आहे की पिरियडच्या तारखांमध्ये अशा सेवा
जाणून बुजून किंवा चुकून करूच नका, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कदाचित माझा पिरियड होणार आहे. हा शब्दच नको. पिरियड होऊन जाऊ दे, किमान तुमच्या स्वतःचा. घरातल्या कुणाचा आला तर आपण ऍडजस्ट करू शकतो की त्यांना शिवायचं नाही वगैरे वगैरे, पण गुरुचरित्राच्या पारायणाबाबतीत ते नियम लागू नाहीत. बाकी कोणत्याही पारायणाला तुम्ही स्वतः जेव्हा सगळ्यातून मोकळे व्हाल तेव्हा बसा, म्हणजे या अडचणी येत नाहीत. ज्यांचा 8 दिवस आधी येतो त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घ्या की 8 दिवस आधी येतो ना, त्याच्याही आधी किमान 15 दिवस प्रत्येकाला मिळतात. बरोबर आहे की 15 दिवसानं सुद्धा पिरियड येतो. मग 15 दिवस मिळत आहेत ना, तेवढ्यात करून घ्या, असं तुम्हाला समजलं असेल. बाकी हे अशुभ आहे का? बिलकुल नाही. अशुभ काय त्याच्यात? हे आपल्याला म्हणजे आपण एक माणूस जन्माला घालतोय, मुलगा मुलगी जे काही असेल ते, आपल्याला आपल्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण स्वतःला कमी नाही समजायचं. अशुभ नाही, कोणतं पाप नाही, कुठला दोष लागत नाही. स्पेसिफिक गुरुचरित्र सोडून त्याचे दोष लागतात. हे तुम्हाला मी सांगते की गुरुचरित्र निम्म सोडायचं नाही. आत्ता तुम्हाला वाटेल काही झालं नाही, सगळं चांगलं चाललंय, पुढे जाऊन त्रास होईल, म्हणून गुरुचरित्र कधीच सोडू नका. बाकी कोणत्याही सेवेला असं कुठलेही जास्त बर्डर घेऊ नका. तर ते पिरियड झालं की पूर्ण करा. शिवलीलामृत पारायण असेल, निम्म्यातून कुणाकडून तरी करून घ्या. गौरी गणपती या सणालाच ताई आमचा पिरियड येतोय, मग गोळ्या घेऊ का? नाही घ्यायच्या, गोळ्या घ्यायच्या नाही. तुम्ही शेजारच्या महिलांना अशा वेळेस कोणीच मदत करत नाही, असं होत नाही. कसं आहे, गोळ्या घेऊन मी सुद्धा त्या पूर्वी घेतलेल्या आहे, जेव्हा मी घरात सगळं एकटी करायचे, पण त्याचा प्रचंड त्रास होतो आणि तो पुढे जाऊन होतो. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला तो त्रास होतो. त्यामुळं गोळ्या हा पर्याय नाही. घरातल्या मेंबरला शिकवा की माझं असं झालं तर तुम्ही काय करायचं. कारण गौरी गणपतीत महिलांना खूप प्रॉब्लेम येतो की 5-5 दिवस आपल्याला ते गोळ्या घेऊन पुढे ढकलावं लागतं आणि त्यामुळे खूप त्रास होतात शारीरिक. त्यामुळे घरातली मुलगी मुलगा, मोठे असतील लहान असतील, तुमची बहीण, तुमची घरातलं कुणी, शेजाऱ्यांच्या ताईंना हाक मारा की ताई आमचं एवढं करून द्या. पण कधीही गोळ्या याच्या खाऊन, हे नैसर्गिक आहे, हे कधीच अडवायचं नाही. तर तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ लक्षात आला असेल. कुठले दोष लागत नाहीत, घाबरू नका, काही होत नाही. फक्त गुरुचरित्राच्या वेळेस नाही असं झालं पाहिजे, हे मी तरी तुम्हाला सांगेन. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. त्यातूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अजून एक प्रश्न येतो की पिरियडच्या कितव्या दिवशी पूजा करावी. तर पिरियडच्या काही भागांमध्ये 7 दिवस पूजा करत नाहीत, काही भागांमध्ये 4 दिवस पूजा करत नाहीत, काही भागांमध्ये 5 दिवस पूजा करत नाहीत. माझा जेव्हा होतो तेव्हा मी 5व्या किंवा 6व्या दिवशी पूजा करते. कधी कधी मी 6व्या दिवशी पण करते, कारण मला थोडं जरी स्पॉट जरी होत असेल तरी मला कसं तरी वाटतं की नको देवापाशी जायला, म्हणून मी सरळ 6व्या दिवशी करते. तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.